हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे जी काय आपली सिरीज चालू आहे कोकणी फ्रूट सिरीज, त्यातला 4था व्हिडिओ येणार आहे आज. तर कैरीचं पन्हं बनवणार आहोत आपण आणि ह्या सीझनमध्ये गरमीमध्ये कैरीचं पन्हं आवर्जून बनवलं जातं प्रत्येकाच्या घरामध्ये, तर आपण पण बनवणार आहोत. आणि ह्यावेळी आपण चुलीवरती बनवणार आहोत. कसं बनवणार, काय बनवणार आहोत त्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत बघायला मिळेल. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण चुलीवरती करणार आहोत कारण की आपल्याकडे गॅस वगैरे मिळत नाही आहेत, त्याच्यामुळे कारण की वॉर चालू आहे त्याच्यामुळे. तर आपण चुलीवरतीच बनवणार आहोत आणि चुलीवरचं सगळंच पदार्थ, कुठलाही पदार्थ असू दे, छानच लागतो. तर चला आता आपण बनवणार आहोत. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट चुलीजवळ. तर आपण इथं आता कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता आपण हे शिजवायला टाकणार आहोत. शिजवून आपण कैरीचं पन्हं करणार आहोत. आता प्रत्येकाची बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते, पण आपण जी बनवतो त्याच पद्धतीने. तर आता आपण हे शिजवायला टाकणार आहोत. मी चुलीवरती पाणी ठेवलं आहे आंधण, म्हणजे थोडं उकड यावी यासाठी. तर इथे बघा मी चूल वगैरे पेटवली आणि छानपैकी टोपाला लेवण वगैरे घेतली भुरीची आणि त्याच्यानंतर पाणी जरा तापवायला ठेवलेलं. तर हे बघा चांगलं तापलं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये आता मी ह्या कैऱ्या वगैरे टाकते आहे. तर चुलीवर काय करण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगितलंच आहे, कारण की आता गॅसची खूप कमतरता आहे, लाईन पण लावावी लागते, पटकन गॅस मिळत पण नाही आणि आपल्याकडे फाटी वगैरे खूप सारी, आपण कोकणातले आहोत तर आपल्याकडे दुसरासुद्धा मार्ग आहे, तो म्हणजे आपली चूल. तर तिथेच मी आता करायला घेते. सो मी सगळं ह्याच्यावरतीच बनवणार आहे चुलीवरती आणि मस्तपैकी. तर बघा व्हिडिओ. आणि बघा आता मी शिजायला टाकलेले आहेत. आता तुम्हाला हे ना हिरवे दिसतील बघा एकदम, पण जसे ते शिजत जाते ना तसा त्यांचा जो कलर आहे, सालीचा कलर आहे ना, तसा बदलत जाईल. थोडं मी पाणी ॲड केलं आणि खूप छान लागतं हे. आणि त्याच्यामध्ये काही दुसरं काही टाकायचं नाही, जे आपल्या घरी जे आहे तेच टाकायचं आणि चवीला पण खूप मस्त लागतं. आणि थोडं घट्ट वगैरे झालंच तर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि मग प्यायचं आणि मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि तुम्हाला जेव्हा वाटेल, उन्हाळा जर तुम्ही खूपच त्रासलेले असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये पिऊ शकता गरमीमुळे. तर आता बघा ह्यांचा कलर कसा बदलत निघाला आहे बघा. तर आता त्यांचा जो कलर आहे ना तो असा थोडा ब्राऊन होत निघाला. ब्राऊन म्हणण्यापेक्षा असा वेगळाच कलर झाला आहे, बघू शकता तुम्ही, असं हळदीसारखा असा कलर झाला आहे बघा. तर असं जेव्हा हे व्हायला लागतात, शिजायची जी प्रोसेस चालू होते ना, तेव्हा त्यांचा कलर बदलत जातो. तर ह्याच्या चुलीवरती आता मला तर 15-20 मिनटं गेली आहेत, कारण की मी एकदम फास्ट पण केलं नाही तर मग ते अर्ध कच्चट राहतात. वरून आपल्याला वाटते साल ह्याच्यासारखी पिकलं, म्हणजे शिजल्यासारखी, पण आतून गर चांगला शिजला पाहिजे, जेणेकरून काढताना नीट आला पाहिजे हाताने. तर हे बघा इथे मस्तपैकी एक थोडा वेळ झाला आहे आणि आता बघा एकदम कैऱ्या ज्या आहेत त्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत चुलीवरती. आणि चुलीवरती जेवण करायला खूप मजा येते. मग तुम्ही चुलीवरती छोटा काना पदार्थ बनवत असाल तर मजा येते. तर अजून मी 5 मिनटं असं ठेवणार आणि त्याच्यानंतर आपण जे काही शिजलेल्या कैऱ्या त्या आता काढणार. तर हे बघा इथे मी पकडीने आता काढायला घेतल्यात आणि ते याच्यात गरम पाण्यात आहेत, ते आपण एक एक करून साईडला काढणार आणि पुढची प्रोसेस बघा. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जी आपली काही कोकणी फ्रूट सिरीज जी आहे ना तिला नक्की फॉलो करा. तर याचा व्हिडिओ येणार आहेत आणि आपले रेग्युलर व्हिडिओ पण चालूच असतात. तर आता मी एक करून ना सगळे काढते पाण्यातून, जेणेकरून गार झाले की त्यातला जो काही आतला जो काही गर आहे तो आपण काढून घेणार. आणि मग बघा काय काय मी पुढे टाकते ते. तर नक्की कंटिन्यू ह्या व्हिडिओवरती, अजिबात स्किप करू नका. तर हा जो काही फळ आहे ते आता ह्या सीझनला आहेत, तर तुम्ही बनवू शकता आणि मजा येते खायला पण. एक मस्त एक आंबट गोड असं खाण्यासारखी आहे सिरप म्हणून. तर तुम्ही 2 ते 3 दिवस सहज खाऊ शकता, पण त्याच्यानंतर खाऊ नाही शकत कारण की साखर असते आतमध्ये, मग ती फटका देणार, आता फटका देणार. बाहेर जर तुम्ही ठेवलं तर ते खराब होणार. तर 2 ते 3 दिवस तुम्ही त्याच्यात सहज खाऊ शकता. तर हे बघा आता त्यांचा कलर बघा किती मस्त झाला आहे. तर आता आपण थोडा वेळ तसेच ठेवणार आणि त्याच्यानंतर आपण मस्तपैकी गार झाले की काढून घेणार. तर इथे आपण काय काय वापरतो ते बघा. इथे मी केशर घेतले, तुमच्याकडे केशर असेल तरी ठीक आहे, नसेल तरी काही हरकत नाही. इथे मी थोडी आपली ह्याची पावडर घेतलेली आहे जायफळची. त्याच्यानंतर इकडे आहे आपली ही म्हणजे आपण जी गोडामध्ये जी वापरतो वेलची, ज्याने सगळ्याला स्वाद येतो, जे काही गोडच जेवण असतं त्याला किंवा गोडच पदार्थ असतात त्याला. आणि साखर. आता साखर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जेवढं आंबट ठेवायचं असेल तर कमी टाकू शकता, जर तुम्हाला थोडं आंबट नको असेल तर जास्त टाकू शकता. तर इथे मी सगळं घेतलेलं आहे आणि हे आपल्या घरात असतं. तर इथे बघा आता मी काढायला सुद्धा घेतलं नाही बघा, काढून झालं आहे. तर आतला जो काही गर आहे तो इथे मी काढून घेतलेला आहे आणि सालीसकट शिजवल्यावर पूर्ण जो काही गर आहे ना तो एकत्रित होतो आणि इझिली निघतो. साल पिकल्या म्हणजे साल एकदम हे झाली ना शिजल्यानंतर. तर इथे बघा मी मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे आणि छानपैकी बघा आतला जो काही गर आहे तो मस्त निघतो आहे. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल तुम्ही करू शकता. तर साखरच्या जागी तुम्ही जरी गूळ वापरला, तर काही जण डायबिटीजवाले असतात किंवा अन्य काही जणांना साखर आवडत नसते, तर त्याच्या जागी तुम्ही गूळ जरी वापरला तरी काय हरकत नाही, पण छान लागतं. तर ह्याच्यामध्ये आपण आता काय काय ॲड करणार आहोत ते पण बघा मिक्सरमध्ये. तर मिक्सरमध्ये आपण
साखर ॲड करणार आहोत आणि नंतर मग जेव्हा आपण चुलीवरती 5-10 मिनटं ठेवू त्याच्यामध्ये आपण वेलची, त्याच्यानंतर जायफळची जी काही पावडर आहे ती टाकणार आहोत थोडी आणि त्याच्यानंतर आपण जे काही हे आपलं केशर आहे ते आपण ॲड करणार आहोत. आता याच्यामध्ये मी साखर अंदाजे टाकले. तुमच्या जर जास्ती कैऱ्या असतील तर तुम्हाला साखरेचं प्रमाण जास्ती वाढवावं लागेल. तर इथे मी मिक्सरला लावलं आहे मस्तपैकी. तर छान लगेच बारीक होतं, काही वेळ जात नाही आणि हा झटपट पदार्थ आहे, तुम्ही बनवू शकता. जसे आपण सरबत बनवायला जास्ती वेळ नाही लागत त्याच पद्धतीने. तर आता मिक्सरला लावून घेतलं आहे आणि बघा कलर बघा कसा आला आहे. केशर टाकल्यानंतर जो कलर येतो ना तो कलर आणि हा कलर तुम्ही बघू शकता. आता कोवळ्या आहेत कैऱ्या त्याच्यामुळे ना असा कलर आला आहे, पण केशरनंतर तुम्ही पुढचा कलर बघा किती छान आलेला आहे. तर आता मी ते टोपमध्ये परत टाकते आणि आपण चुलीवरती एक 5-10 मिनटं छानपैकी हलवणार आहोत. त्याच्यामध्ये साखर परत थोडी ॲड करू, थोडी टेस्ट करून बघू आणि नंतर वेलची आणि त्याच्यानंतर आपलं केशर टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये आणि जायफळची जी काही पावडर आहे ती एकदम मंद ह्याच्यावरती करायचं आहे. आता मी इथे माझ्या अंदाजानुसार तुम्हाला जर थोडा जास्ती फ्लेवर हवा असेल ना तर तुम्ही थोडी जास्ती वेलची टाका. थोडी जायफळची जी पावडर आहे ती मी ह्याच्यामध्ये थोडी ॲड केलेली आहे. तर आता आपण छानपैकी ढवळून घेणार आहोत मस्तपैकी. आता हे घट्ट आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी जरी जास्त टाकली तरी करू शकता. आता काय जे पन्हं बनवतात ना ते आधी घट्टच बनवतात आणि जेव्हा प्यायला घेतात त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करतात, गार पाणी वगैरे, आणि नंतर मग पितात. तसं पण करू शकता तुम्ही किंवा तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट पण करू शकता. इथे मी परत हे टाकलेली आहे, आपली वेलची टाकलेली आहे आणि छानपैकी मंद आचेवरती मस्तपैकी खाली जी काही मी फाटी लावली ना ती फार कमी लावल्यात जेणेकरून चांगलं मुरायला पाहिजे. वेलचीचा जो काही फ्लेवर आहे तो आला पाहिजे. तर इथे आता मी जो काही केशर आहे तो मी केशर टाकते. आता केशर टाकल्यावर कलर बघा किती छान येतो, एक येल्लोईश असा कलर येतो. आता थोडा व्हाईट बघायला मिळेल. तर आता मी थोडं इथे केशर ॲड करते. तुमच्याकडे असेल तरी काही हे नाही, नसलं तरी पण काय नाही, पण मी टाकू शकता. एक छान फ्लेवर पण येतो, कलर पण येतो पणाला आणि मस्त हे पण लागते, चव पण. तर फायनली आता आपलं ना थोड्या वेळाने छानपैकी हलवून घेणार आणि नंतर आपलं जे काही पण आहे ते रेडी आहे. तर अशा पद्धतीने पन्हं बनवलं जातं आणि चवीला तर एक नंबर लागतं. आणि ठेवल्यानंतर आता हे बघा याचा कलर बघा, तुम्हाला बघायला मिळेल थोडासा येल्लोइश बघायला मिळेल. जसं आता आपण त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे, आपली काय म्हणतात बरं ते केशर टाकलं त्याच्यामुळे कलर थोडा येल्लोइश होत जात आहे. तर बघा मस्तपैकी चुलीवरती आपण छानपैकी आटवून घेणार आहोत. आटवून म्हणण्यापेक्षा थोडं ढवळून घेणार आहोत आणि तुम्हाला वाटलं असं त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता, त्याचा कलर बदलेल थोड्या वेळाने. बघा तुम्ही एकदम येल्लोइश होत जाईल. आता हळूहळू येल्लो असा कलर येत जातो आहे पन्हाला आणि खूप छान लागतं. आता वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येकाच्या, तर ही पण पद्धत तुम्ही ट्राय करू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हाईप बटन दाबायला तर अजिबात विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा येत्या ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही असं कैरीचं पन्हं बनवू शकता. तर फायनली आपलं जे काही कैरीचं पन्हं आहे ते रेडी झालं आहे आणि बघा किती छान दिसतंय. कलर पण खूप छान आलेला आहे आणि केशर टाकलं आहे. तुमच्याकडे केशर असेल तरी तुम्ही टाकू शकता, नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि आता कैऱ्या आहेत तर या दिवसांमध्ये तुम्ही पन्हंसुद्धा बनवू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या बघा कैऱ्यात आपण ह्याच कैऱ्यांपासून बनवलेला आहे. सो मी बऱ्यापैकी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही बघा. तुम्ही अशीच रेसिपी करू शकता किंवा आता काही जण साखरच्या ऐवजी गूळ पण टाकतात. डायबिटीजवाले वगैरे असतात तर गूळ पण टाकतात. तुम्ही गूळ जरी टाकलात तरी काही हरकत नाही, पण छानपैकी गार करायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतर प्या. खूप छान लागतं. आणि येत्या गरमीमध्ये, आता गरमी तर आहेच चालू, अजून एप्रिल मे मध्ये तर भयानक गरमी असते, तर या गरमीमध्ये तुम्ही असं पन्हं करून छानपैकी आस्वाद घेऊ शकता. तर हे बघा दिसायला किती छान दिसतंय बघा एकदम. तर चला आता इथे थांबते मी आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असं काहीतरी आपला हा लूक आहे बघा मस्तपैकी. तर चला आता इथे थांबते. बाय बाय.